मित्रांनो, सर्व गावकऱ्यांना साष्टांग दंडवत. कारण कसं आहे माहिती आहे का, वेळोवेळी बोलायची गरजच पडत आहे. म्हणून बोलावंच लागत आहे. मला बरेचसे लोक म्हणत आहेत, तुलाच काय पडलंय, तूच एकटा लयच लक्ष द्यायलास, तुलाच काय करायचं आहे, काय आपल्याला देणं नाही घेणं नाही. परंतु मी एक माणूस आहे. मी ज्या प्रकारे बघतो त्या प्रकारे बाकी सगळे बघत आहेत नाही बघत आहेत हे मला माहीत नाही. परंतु मला जे दिसतं आहे ते बाकीच्याला दिसतं आहे का नाही दिसतं हे मला माहीत नाही. पण गावामध्ये वाढदिवस असतील, मृत्यूदिवस असेल किंवा एखाद्याचा आनंद असेल, सर्व गोष्टी तर आपण साजरा करणं गरजेचं आहे. सुखात जाणं, दुःखात हजर राहणं, आनंदात सहभाग होणं हे गरजेचं आहे, करावंच लागेल. त्याचबरोबर गावच्यासुद्धा काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा तितक्याच बघणं, त्याच्यात सहभाग घेणं, त्या व्यवस्थित करणं हे सुद्धा आपल्या गावातील राहणाऱ्या नागरिकाचं कर्तव्य आहे. मूर्ती वाकडी फवडेवाडी ह्या ठिकाणाहून येऊन लोक काय आपल्याला गावात काही अडीअडचणी सोडवणार नाहीत. त्या अडचणी आपल्याला सोडाव्या लागतील. यामध्ये मी बोलत असताना कुणी वाईट समजून घेण्याचं काही कारण नाही. परंतु एक गोष्ट मला बऱ्याच दिवसानं खटकायला लागली. ग्रामदैवत रेणुका माता मंदिर पट्टीवडगाव या ठिकाणच्या देवीच्या मंदिराच्या बाजूला आज कमीत कमी 2-2.5 वर्षे होत आहे. त्या ठिकाणी दोन वाव आणि खाली खोल किती आहे तेवढं बघितलं नाही, परंतु गुडघ्यापेक्षा जास्त खोलीचा खड्डा, एवढा लांबी रुंदीचा खड्डा, 5 फूट रुंदीचा आणि 3 फूट खोलीचा, कमीत कमी 3 वर्ष झाला आज खोदून ठेवलेला आहे. मी आता आपले एप्रिलमध्ये देवीची यात्रा आहे आणि त्या यात्रेला येणाऱ्या लोकांना तो खड्डा बरा दिसणार नाही. कारण कसं आहे, सर्व परिसर सर्व ठिकाणी स्वच्छ आणि छान आहे, परंतु देवीच्याच बाजूला त्या ठिकाणी तो परिसर तेवढा बघावासा वाटत नाही. बरेच दिवस झाले. कोणीतरी आज करील उद्या करील मनानं करील म्हणून मला वाटत होतं, परंतु त्याकडं कुणाचंच लक्ष नाही. आणि तो खड्डा दुरुस्त होणं, बाकीच्या आडबाजूचे खड्डे तुम्ही दुरुस्त केले, परंतु तो देवीच्या बाजूचा खड्डा तेवढा साष्टांग दंडवत घेऊन सांगतो तुम्हाला, तो खड्डा त्या ठिकाणचा दुरुस्त करा आणि त्या ठिकाणी वागता येईल असं करा. कारण ते वर्दळीचं ठिकाण आहे. भविष्यात आता गर्दीमध्ये कुणाचा पाय गेला, कुणी काही तिथं गाडी उभा केली, कुणाला काही झालं तर ती अवघड होईल. कारण हातपाय मोडल्याला पहिल्यासारखा जशाला तसं होऊ शकत नाही. तर त्यासाठी एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, एक तुम्हाला गावचा नागरिक म्हणून साष्टांग दंडवत घेऊन सांगत आहे आणि तो खड्डा तेवढा दुरुस्त करावा. माझं बोलण्याचं जरी वाईट वाटत असेल, परंतु तो आपल्या गावासाठी तो खड्डा व्यवस्थित दिसत नाही म्हणून मला बोलायची गरज पडली आहे. आणि जितके लोक या ग्रुपवरती शुभेच्छा, जन्मदिवस, मृत्यूदिवस हे सर्व साजरा करीत असताना, दुःखात सुखात सहभागी होत असताना त्या सर्वांनी खरंच आज बघू म्हणा किती लोक या मुद्द्यावरती कमेंट करतात. ते